हे बघा आपला मस्त असा चहा उकळत आहे. तर या सर्वजण चहा प्यायला. आता मी चहा पिते. साक्षी समोर जर यायला टाईम लागतो. 4ला शाळा सुट्टी त्यांची. खेळत मिळत येतात 4:30 वाजवतात. तिकडे 4:30-5 पण वाजवतात. आता येतील तोपर्यंत मी सिद्धी पितो. तेव्हा तिला दूध काढलं मी. तिला आता झोपेतून उठवते. तर आल्यानंतर ती पेतेल. आम्ही पेतो. आता लई थंडी वाजायली या सर्वजण चहा प्यायला आणि पूर्ण. नमस्कार मित्रांनो. बघा आता दुपारच्या वाजलेल्या आहेत 4. तर आभाळ आज भरपूर आलेले. आज तर मी काही घराच्या बाहेर निघाले नाही आणि कपडे वगैरे पण नाही धुतले, कारण आजचे थोडेच कपडे होते आणि पाऊस चालू असल्यामुळे मी धुतले नाही. सकाळपासून आभाळ आहे आणि बारीक बारीक चालू आहे. आत्तासुद्धा आभाळ आहे, मी तुम्हाला दाखवते. तर आता मी 4 वाजलेले आहे. हे बघा किचनवरचं सगळं आवरलेलं आहे मी सकाळी. आता मी चहा करून घेते, कारण थंडी लय वाजलेली आहे. आज सिद्धी पण झोपलेली आहे, प्रीती आमची. आता उठते ती पण. तिला चहा वगैरे जरासा चहा बिस्किट खायला दिला ना, मग परत जरासं खेळते, नाहीतर मग रडती. आता ती पण येते. 4 वाजता शाळा सुटते. 4:30 वाजेपर्यंत घरला येतात. आता वाजलेले 4. तर आभाळ आले बघा भरपूर. आता ते पण थंडीतून जरासं थंडी वाजते. आज काही त्यांनी जर्किंग बिर्किंग नेलं नाही शाळेत. सकाळी नेह म्हणलं होतं, नेलं नाही साक्षी नाही समर्थाने पण. तर पाऊस चालू आहे बारीक आणि आभाळ पण आले, कारण पाऊस नाही दिसणार तुम्हाला, एकदम बारीक बारीक चालू आहे. पण आभाळ तर सकाळपासून आहे, तुम्हाला दाखवते. चला हे बघा लेकरं यायला लागले ते की शाळेतून. आता हे बघा आभाळ. बघा आमची सिद्धी पण झोपलेली. मी पांघरून टाकले, कारण थंडी लय वाजायली आहे. बघा इथे झोपले. ते डोकं दिसत असेल तुम्हाला, कारण थंडी वाजेल त्यामुळं पांघरून तिला भरपूर टाकले. तर आता मी चहा वगैरे करून घेते. तर हे बघा हे दूध आपलं करून घेते. आमच्या बाळाला लागते दूध काढून घेते मी. चहा सर्वांना करायचा राहिलेलं दूध, मग परत तिला द्यावं लागते. तर तुम्ही पण या सर्वजण चहा प्यायला. आणि कुठं कुठे पाऊस चालू आहे आणि कुठे आभाळ आले नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर आज आहे बघा मंगळवार. आज 9 तारीख. आज काही गाड्या वगैरे बंद होणार होत्या वाटतं, पण काय संध्याकाळी 12च्या नंतर बंद होणार वाटतं. पण मला पण एवढं काही माहिती नाही. आमचे घरचे म्हणत होते, कारण आता ते पण 4-5 दिवस आहेत घरी असणार. म्हणजे जोपर्यंत गाड्या चालू होत नाही तोपर्यंत घरीच असणार आहे. तर आता त्यांची गाडी भरल्यानंतर मग इथंच कुठंतरी गाडी आणून लावायची. मग ज्यावेळेस गाडी चालू होईल त्यावेळेस मग खाली करायला जावं लागणार आहे त्यांना. तर तोपर्यंत आता आज तर कशी पण गाडी भरून ती येणार आहेत. तर उद्या सकाळपर्यंत येऊन जातील. मग आल्यानंतर 4-5 दिवस आहेत. आणि भरपूर जणांच्या रील्स पण होत्या इंस्टावरती पण, की तुम्ही एकटेच व्हिडिओ काढता, तुमचे घरचे नाहीत, घरचे आम्हाला दाखवा ताई, की तुमचे मिस्टर दिसत नाहीत. तर मी आल्यानंतर रील्स शॉर्ट इंस्टावरती पण बनवल आणि यूट्यूबवर पण बनवल. पण आता सध्या म्हणजे का बनवत नाही तुम्हाला मी. काय काय व्हिडिओमध्ये आहेत, नाहीत असं नाहीत, माझ्या व्हिडिओमध्ये आहेत. पण कसं आहे, कधी 8-15 दिवस लागतात त्यांना यायला. मग आल्यानंतर कधी 2 दिवस राहतात, किंवा 1 दिवस अर्जंट असलं तर 1 दिवस राहतात. आणि त्यामुळं मग जास्त मी काय काढत नाही. आणि ते पण जास्त इंटरेस्ट घेत नाही, कारण आल्यानंतर त्यांना पण भरपूर कंटाळा येतो. मग दिवसभर झोपीत जातात घरात. त्यामुळे मी काय बनवत नाही. आणि आता आल्यावर नंतर बनवल. पण आहेत त्यांचे काय काय व्हिडिओ आहेत, ज्यांना बघायचे असतील त्यांनी बघू शकता. काय काय व्हिडिओमध्ये आहेत. आणि शॉर्टवरचे म्हणजे इंस्टावरचे जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी बी खास आल्यानंतर मी बनवणार आहे. 2 दिवस आहे तोपर्यंत बनवणार आहे रील्स पण. तर बघा नक्की कुणाकुणाला, म्हणजे कोण कोण मला भरपूर कमेंट अशा आल्या की मला दाखवा दाखवा. तर मी आल्यानंतर व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवणार आहे. त्यांना बघायचेत माझे मिस्टर, तर बनवणार आहे. तर तुम्ही पण बघत जावा, पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा, स्किप करू नका. आवडलं तर शेअर करत जावा. आणि चॅनल कोण नवीन आज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टावरती पण फॉलो करा. जसं इंस्टावर तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तसं यूट्यूब चॅनल पण सर्वजण प्लीज सर्वजण सपोर्ट करा.
तर मित्रांनो, या सर्वजण चहा प्यायला आणि पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा, स्कॅप करू नका. आवडला तर शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही आता आज टिकली कशी लावली नाही, तर टिकलीची डब्बी मग आमच्या प्रीतीनं सगळी पालती केली डब्बी, त्यामुळे टिकलीच राहिली आणि पाकिट होतं ते पण संपलेलं आहे. त्यामुळे मी आज कुंकूच लावलेला आहे. रे बघा, मला दिसत असेल कुंकू लावलेलं आहे. आता साक्षी आल्यानंतर ते आणायला लावते. आता संक्रांतीचं सामान वगैरे आणायचे, पण आत्ताच नाही, रविवारी आणायचं, कारण रविवारी शेवटचा बाजार येतो संक्रांतीचा. मग रविवारी आणणार आहे, सोमवारी संक्रांत आहे. चला, पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्कॅप पूर्ण करू नका. तर नवीन ब्लॉगमध्ये भेटतो, पण सर्वजण काळजी घ्या सर्वांना. बाय बाय.